नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपलं शरीर आणि मन दोन्हीही कायम निरोगी प्रसन्न राहण्यासाठी रोजच्या रोज नैसर्गिकरित्या पोट साफ होणं हे अत्यावश्यक आहे. पोट साफ तर सर्व रोग माफ. पण जर का तुमचं पोट नीट साफ होत नसेल, शौचमल जी घाण आहे ती तशीच पोटामध्ये आतड्यांमध्ये साठत जात असेल, तर काय होणार आहे, तुमचं जे शरीर आहे ते अनेक रोगांचं घर बनणार आहे. पोटाचे अनेक आजार, इम्युनिटी कमी होणं, चेहऱ्यावर वगैरे वांगाचे डाग येतात, जे की बाहेरून तुम्ही कितीही उपाय केलेत किंवा महागड्या क्रीम्स लावल्या तरी सुद्धा जात नाहीत. आणि बरेच जण काय करतात की पोट साफ होत नाही म्हटलं की कुठेतरी ऐकून कोणाच्या तरी सल्ल्याने जाहिरात पाहून बाजारातली चूर्ण औषधं वगैरे घेत राहतात. पण ही जी चूर्ण आहेत तर ती तात्पुरती काम करतात. म्हणजे तुम्ही रात्री ते घेतलं तर सकाळी पोट साफ होणार आहे आणि त्याची सवय लागते. बरीच वर्ष जर का तुम्ही ते घेत राहिलात तर आतड्यांना त्याच्याने कोरडेपणा येतो, आतड्यांची शक्ती कमी होते आणि मग भविष्यामध्ये तुम्हाला मूळव्याध, फिशर ह्यासारखे आजार होण्याचा धोका सुद्धा वाढतो. यामुळे प्रत्येकाने रोजच्या रोज अगदी नैसर्गिकरित्या पोट साफ होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण करायला अतिशय साधे सोपे असतील तरीही रामबाण असे 3 घरगुती उपाय, ज्याच्याने की तुमचं पोट तर साफ होईलच, त्यासोबत शरीरातली वाढलेली पित्त, उष्णता, जे काही टॉक्झिन्स, विषारी घटक आहेत ते सर्व बाहेर काढून टाकले जातील. शरीर शुद्धी सुद्धा होईल. अतिशय म्हणजे सविस्तरपणे मी तुम्हाला करून दाखवणार आहे ते उपाय. अनेकांना त्याच्याने फायदा झालेला आहे आणि मुख्य म्हणजे की याची सवय लागत नाही किंवा शरीरावर कुठलेही साईड इफेक्ट त्याचे होत नाहीत. अतिशय सविस्तरपणे मी माहिती सांगणार आहे. नीट लक्ष देऊन पहा, समजून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून 100% तुम्हाला सुद्धा या माहितीचा फायदा होईल. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर ह्या घरगुती उपायांचा फायदा होण्यासाठी एक खूप साधा सोपा परंतु अतिशय महत्वाचा नियम सर्वांनी पाळणं अत्यावश्यक आहे. तो म्हणजे की रात्रीचं जेवण जे आहे ते 7 जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत, आणि तेही पचायला अतिशय हलकं, मूग डाळीची खिचडी किंवा भाकरी, मुगाचं वरण, कढण वगैरे असतं, तर हे असं घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त या साध्या सोप्या एका सवयीमध्ये बदल करून तुम्ही पहा, जबरदस्त फायदे मिळतात. म्हणजे तुमच्या शरीरातले 80-90% आजार फक्त ह्या एका सवयीच्या बदलाने औषध न घेता सुद्धा बरे होऊ शकतात. कसं, त्यामागचं शास्त्र तुम्ही नीट समजून घ्या, म्हणजे मग 100% तुम्हाला ते पटेल. वेळात वेळ काढून तुम्ही हा नियम देखील पाळाल. बघा, आपल्या शरीरामध्ये अन्न गेल्यानंतर त्याचं पचन झालं की त्याचं जे विभाजन आहे ते सार आणि किट्ट भागामध्ये होतं. सार भागापासून शरीराला आवश्यक असणारे सप्तधातू तयार होतात, तर किट्ट भागापासून मल तयार होत असतो. आणि हा जो प्रवास आहे की अन्न पचन होऊन त्याचा जो मल आहे तो तयार होणं, यासाठी साधारण 10 तासांचा कालावधी लागतो. आणि आपल्या शरीराचं एक घड्याळ असतं की ज्यानुसार सकाळी 6 वाजेपर्यंत वाताचा काळ असतो आणि मल शरीराबाहेर काढून टाकणं, पोट साफ करणं हे अपान वायूचं कार्य आहे. त्यामुळे जर का तुम्ही 6च्या आत उठलात आणि त्यापूर्वी मल विसर्जनासाठी गेलात तर पोट साफ होण्याची प्रक्रिया आहे ती सुलभरित्या होते. पण जर का तुम्ही 6 नंतर टॉयलेटला गेलात किंवा खूप उशिरा उठत असाल तर कफाचा काळ सुरू होतो आणि कफ जो आहे तो चिकट, बांधून, अडवून ठेवणारा आहे. त्यामुळे तेव्हा जर का तुम्ही टॉयलेटला गेलात, उशिरा उठलात किंवा रात्री जर का तुम्ही खूप उशिरा जेवण करताय, जड अन्न घेताय की ज्याचं अजून पचनच पूर्ण झालेलं नाहीये, त्याचा मलच नीट तयार झालेला नाहीये, तर तुमचं जे पोट आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे साफ होणार नाही. त्यामुळे रात्रीचं जेवण जो मगाशी पाहिलेला आहे त्याचा नियम, आणि सकाळी लवकर उठणं, त्यासाठी अर्थात रात्री सुद्धा लवकर झोपलं पाहिजे. जास्तीत जास्त 10-11 वाजेपर्यंत तुम्ही झोपलं पाहिजे. झोप जर का तुमची पूर्ण झाली तर त्याच्याने पचन सुद्धा चांगलं होतं. आणि यासोबतच एक महत्वाची टिप जी आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेन की जर का तुम्हाला गुडघ्याचा वगैरे काहीही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही जे इंडियन टॉयलेट सीट आहे
त्याचा वापर करा. ती जी पोझिशन आहे तर ते मलासन म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं जर का पोट व्यवस्थित साफ व्हायचं असेल तर पोटावर, आतड्यांवर थोडासा दाब पडणं आवश्यक असतं आणि तो की ह्या मलासनामध्ये पडतो. अगदी शक्य नसेल तुम्हाला कमोडच वापरावं लागत असेल तर किमान पायाखाली स्टूल घ्या, ज्याच्याने की थोडासा ह्याच्यासाठी फायदा होईल. तर आता 3 घरगुती उपाय स्टेप बाय स्टेप 3ही उपाय तुम्हाला करायचे आहेत. कितीही जुना तुमचा हा पोट साफ होण्याचा जो त्रास आहे तो याच्याने बरा होऊ शकतो. नीट लक्ष देऊन ऐका, पहा, समजून घ्या. सगळ्यात पहिलं तर महत्वाचं म्हणजे की अन्न पचनाचा एंड प्रॉडक्ट म्हणजे मल आहे. त्यामुळे पचन तुमचं नीट होणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा काय होतं की फक्त पोट साफ होण्याची औषधं घेतली जातात. पण असं पचन नीट होत नाही आणि तुम्ही पोट साफ होण्याची औषधं घेताय तर काय होणार आहे की एखाद्या बघा तुम्ही साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या. कच्च्या फळामधून जर का तुम्ही रस काढायला गेलात तर तसं इथे काम होणार आहे. त्यामुळे पचन नीट होईल याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी घरगुती पाचक चूर्ण पटकन तयार होतं, अत्यंत प्रभावी आहे. अनेकांनी ट्राय केलेला आहे. त्यांचे कमेंट सुद्धा तुम्ही पाहू शकता की त्यांना किती जास्त त्याच्याने फरक पडलेला आहे. बनवायचं कसं तर ओवा, धणे, जिरे आणि बडीशेप चारही आपल्या किचन मध्ये अगदी सहज उपलब्ध असतं किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा सगळे जे काही पदार्थ आहेत ते ऑर्डर करू शकता. व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक तुम्हाला नक्कीच देईन. तर सेम प्रमाणामध्ये म्हणजे साधारण 50-50 ग्रॅम चारही घ्यायचं आहे. ते वेगवेगळेच तुम्ही व्यवस्थित मंद आचेवर थोडेसे भाजून घ्या. थंड झाले की मिक्सरमध्ये त्यात 1 ते 2 चमचे फक्त जे सैंधव असतं आपलं पिंक सॉल्ट ऑनलाईन पण तुम्हाला मिळून जाईल. लिंक व्हिडिओच्या खाली दिलेलीच आहे. तर ते टाकून मिक्सरला त्याची एकदम बारीक छान अशी पूड करून घ्या. काचेच्या स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवा. महिनाभर आरामात टिकतं. घ्यायचं कसं आहे तर दोन्ही वेळच्या जेवणानंतर 1 कप चांगलं गरम असेल असं पाणी आणि त्यामध्ये 1 चमचा हे चूर्ण टाकून घ्यायचं आहे तुम्ही. म्हणजे लहान मुलं सुद्धा 1-1.5 वर्षाच्या वरची की ज्यांना जंत वगैरे होत असतील त्यांना सुद्धा थोड्याशा प्रमाणामध्ये तुम्ही हे चूर्ण नक्कीच देऊ शकता. त्यांना सुद्धा याच्याने चांगला फायदा होतो. आता जेवण झालं की लगेचच तुम्ही हे चूर्ण घ्यायचं आहे. त्यानंतर मध्ये किमान 2 तासांचा तरी कालावधी जाऊ द्यात आणि मग दुसरा जो आपला उपाय आहे तो म्हणजेच काळे मनुके. बऱ्याचदा तुम्ही हे ऐकलं असेल पण घेण्याची पद्धत, वेळ चुकते आणि मग त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला मिळत नाहीत. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये फलोत्तम म्हणजे सर्व फळांमध्ये श्रेष्ठ द्राक्षा सांगितलेली आहे आणि त्यामध्येही काळे मनुके हे सर्वोत्तम आहेत. म्हणजे तुमच्या शरीरातलं जे वाढलेली पित्त, उष्णता आहे ती कमी करण्यासाठी, बीपी, थायरॉइड साठी सुद्धा, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, कोरडा खोकला वगैरे होत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तुमचं शरीरामध्ये रक्त कमी होत असेल, विटॅमिनची कमतरता असेल तर ती सर्व भरून काढण्यासाठी काळे मनुके हे उत्कृष्टपणे काम करतात. घ्यायचे कसे आहेत नीट लक्ष देऊन ऐका. 1 तासभर रात्रीच्या वेळेला पाण्यामध्ये भिजत घाला. किमान 10 ते 15 काळे मनुके एका व्यक्तीसाठी, ज्याचं वजन की 50 ते 60 किलोच्या दरम्यान आहे. तर किमान एवढी तरी क्वांटिटी त्याची आपल्याला घ्यायचीच आहे आणि बियांसकट हे चावून खायचे आहेत. व्यवस्थितपणे चावून खा. रात्रीच्या वेळेलाच खा. म्हणजे मग अन्न पचन होत असताना त्यामध्ये नीट मिक्स होतात आणि मल चांगला तयार होतो. बाहेरही व्यवस्थितपणे काढून टाकला जातो. बरेच जण काय करतात की सकाळी खातात तर त्यावेळेला तुम्ही हे घेतले तर पोट साफ होण्यासाठी त्याचा तितकासा फायदा तुम्हाला होणार नाही. त्याचं भिजवलेलं जे पाणी असतं ते सुद्धा तुम्ही नक्कीच पिऊ शकता. खूप चांगला फायदा होतो. जर का तुमची शुगर फक्त खूप जास्त असेल, अनकंट्रोल डायबिटीस असेल आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जर का असेल की काळे मनुके अवॉइड करा तर मात्र तुम्ही जो हा उपाय आहे तो स्किप करू शकता किंवा थोड्याशा कमी प्रमाणामध्ये देखील घेऊ शकता. आता तिसरा उपाय, मनुके खाल्ल्यानंतर लगेचच तुम्ही घेऊ शकता. जादुई मिश्रण तुम्हाला घ्यायचं आहे. त्यासाठी लागणार काय काय आहे तर 1 कप चांगलं गरम असेल असं दूध, गाईचं असेल तर उत्तम. त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर. सुंठ ही अन्न पचन फास्ट होण्यासाठी, मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी, शरीरातील वात, पित्त आणि कफ 3ही दोष नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी, तसंच मलभेदन करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे ती आवर्जून टाका. आणि तिसरा यातला महत्वाचा घटक म्हणजेच की 1 चमचा देशी गाईचं किंवा मग घरच्या घरी बनवलेलं साजूक
तूप त्यामध्ये टाका, म्हणजे मग ते वजन किंवा कोलेस्टेरॉल वाढवणार नाही. तुपाने तुमच्या आतड्यांना चांगल्या प्रकारे वंगण मिळणार आहे. कारण बघा, आतडे म्हणजे लांबलचक पाईपा आहेत की ज्याच्यातून अन्न पचन होत असताना ते पुढे पुढे ढकललं जाणं गरजेचं आहे. तसंच मल सुद्धा कोरडा होऊ नये, आतड्यांना कोरडेपणा येऊ नये, लुब्रिकेशन मिळावं व्यवस्थितपणे, जी मल विसर्जनाची प्रक्रिया आहे ती व्हावी, यासाठी वंगण अत्यावश्यक असतं. आणि हे जे वंगण आहे हे या तुपामधून आपल्याला मिळतं. त्यामुळे दूध, त्यामध्ये सुंठ पावडर आणि 1 चमचा देशी गाईचं किंवा मग साजूक तूप असं जर का मिश्रण तुम्ही घेतलं तर त्याचे जादुई फायदे तुम्हाला मिळतात. झोप सुद्धा शांत लागते. सलग किमान 21 दिवस घ्या किंवा रोज जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. आहारातलेच घटक आहेत, कुठलीही याची सवय लागणं किंवा त्याचे साईड इफेक्ट होणं हे शरीरावर होत नाही. नक्की हे 3ही जे उपाय आहेत ते व्यवस्थितपणे करा. 100% तुम्हाला या उपायांनी फायदा होणार आहे. अनेकांनी हे उपाय केलेले आहेत आणि त्यांना त्याचे खूप सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत. तुमचे सुद्धा काही अनुभव, प्रतिक्रिया असतील, व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या जवळच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुम्हाला अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ जे आहेत ते पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की अगदी मोफतपणे त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल.